आतापर्यंत अजून कोण भेटलं नाही त्या भीतीने, पण भेटलं तर फटकवणार. पण वाटतंय का या म्हणजे भगव्या गाडच्या यंत्रणेमुळे आज दुबार बाहेर पडतील किंवा मतदानाला येतील? पडू पण नाही त्यांनी, वाटणार म्हणजे पडू पण नाही. ही इच्छा त्यांची घाबरलेली आहे. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच म्हणजे मतदानाला सुरुवात झाली त्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळाला. व्हिडिओमध्ये काही आपल्याला लोक दिसली, त्यांनी भगवं टी शर्ट घातलंय, त्याच्या मागे भगवं गार्ड लिहिलंय, भगवा गार्ड असं करून लिहिण्यात आलंय. नेमकी ही यंत्रणा काय आणि ठाकरेंनी उभारलेली ह्या यंत्रणा किंवा या यंत्रणेचं नेमकं काम काय, याच संदर्भात आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः भगवे गार्ड आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती ही संपूर्णतः जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, हे भगवे गार्ड आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भगवे गार्ड असं म्हणतात तुम्हाला, कुठे तुमचं भगवा गार्डचं टी शर्ट वगैरे? नाही, सकाळपासून ते टी शर्ट आम्ही घातलं होतं, पण आता ते पोलिसांवर दबाव टाकून ते काढण्यात आलेलं आहे. काढायला सांगितलं आम्हाला. कारण काय सांगितलं काढण्यामागे? कारण सांगितलं की हे टी शर्ट तुम्ही घालू शकत नाही, हे टी शर्ट घालून तुम्ही फिरू शकत नाही. ऍक्च्युली त्याच्यावरती कुठलं पक्षाचं काही हे नव्हतं, चिन्ह नव्हतं, ना कुठल्या उमेदवाराचं नाव होतं, काहीच नव्हतं. फक्त भगव्या कलरचं टी शर्ट होतं आणि पुढे ठाकरे लिहिलेलं. ठाकरे लिहिलं म्हणून ते काढून टाकायला लावलं त्यांनी. तर त्याचा त्यांना त्रास झाला. त्यांनी वातावरण बघितलं आणि ऍक्च्युली टी शर्ट काढून काय मराठी माणसाच्या मनातलं ते काढू शकत नाहीत. अगदी. त्याच्यामुळे ते आम्हाला टी शर्ट आम्ही घातली का नाही घातली का फरक नाही. अजूनही काम सुरू आहे का? मराठी माणूस हा ठाकरेंनाच मतदान करणार. नाही, पण भगव्या गाडची यंत्रणा ही बंद पडली आहे, ठप्प झाली आहे काही वेळातच की चालू आहे? चालू आहे. आम्ही मराठी माणसाला उतरवणार, मराठी माणूस स्वतः पण उतरतो आणि आम्ही मतदानाला उतरवणार आणि मराठी माणूस हा ठाकरेंनाच मतदान करणार. आणि एक विचारायचं होतं, भगवा गार्ड म्हटल्यावरती सकाळी मोठ्या प्रमाणात ती गर्दी, व्हिडिओमध्ये ती गर्दी वगैरे दिसत होती. आता तुम्ही तिघच दिसतात, नेमकं कुठे बाकीचे कुठे गेले? नाही, बाकीचे लोक पण काम करतायत सगळीकडे. काहींना पोलिसांनी सांगितलं आहे की घालून टी शर्ट नाही फिरायची, तरी पण आम्ही प्रत्येक जण आपापल्या बूथवरती जाऊन काम करतोय. चालू आहेत कामं. पोलिसांनी काही कारवाई केली? नाही, कारवाई नाही केली. त्यांनी समज दिला की काढून टाका, हे चालणार नाही. कारण त्यांना पण वरतून दबाव असणार शेवटी. कारण त्यांनी आता वातावरण सकाळपासून दिसलं ना की ठाकरेंचंच आहे, त्याच्यामुळे फाटली कुठे ना कुठेतरी. पण नेमकं कारण काय? म्हणजे संपूर्ण आता ही यंत्रणा एकंदरीत बघा, प्रशासनाची यंत्रणा आहे, प्रशासनाचे अधिकारी उतरले, पोलिसांची तब्बल 3000हून अधिक पथकं तैनात झालेली आहेत, मुंबईवरती संपूर्णतः निगा राखली जाते. तरी भगवा गार्डची गरज तुम्हाला वाटते की भगवा गार्ड असावा आणि भगवा गार्डची खरंच गरज आहे? ऍक्च्युली भगवा गार्ड असं नाही, ती टी शर्ट होती, त्या टी शर्टच्या पुढे फक्त ठाकरे लिहिलेलं. बाकी त्याच्यावरती कुठल्याही पक्षाचं चिन्ह नव्हतं, ना कुठल्या उमेदवाराचं त्याच्यावरती नाव नव्हतं, ना कुठला ब्रँड नव्हतं, फक्त ठाकरे लिहिलेलं. आणि ठाकरे हे विचार आहेत, ते टी शर्ट घालून वगैरे असं नाही. ठाकरे हे विचार आहेत, ते आमच्या मनात आहेत, मराठी माणसाच्या मनात आहेत आणि मुंबईकरांच्या मनात आहेत. ही नेमकी यंत्रणा कशी चालते? म्हणजे तुम्हाला काय नेमकं सांगण्यात आलंय? भगवा गार्डचं नेमकं काम काय? म्हणजे राज ठाकरेंनी सांगितलेलं जिथे दुबार दिसेल त्याला सरळ ठोका, म्हणजे ह्या भाषेत थेट सभेमध्ये सांगितलेलं. नेमकी यंत्रणा काय? कसं आहे, आता बघायला गेलं तर यादी भागामध्ये एवढे घोळ आहेत ना, म्हणजे एकाची नावं इथे आहेत तर एकाचं नाव दुसऱ्या यादीत आहे, तिसऱ्या बाकी काही लोकांची तर नावच गायब केली आहेत. आणि जिथे जो म्हणजे बोलतात ना एक फ्रॉड मतदार दिसेल त्याला तिथे मारायचंच आहे. कारण का एवढे बाहेरनं येणारे मतदार घेऊन आलेत ना, दिसेल तिथे मारायचंच आहे आम्हाला त्यांना. आतापर्यंत किती ठोकले? आतापर्यंत अजून कोण भेटलं नाही त्या भीतीने, पण भेटलं तर फटकवणार. पण वाटतंय का ह्या म्हणजे भगव्या गाडच्या यंत्रणेमुळे आज दुबार बाहेर पडतील किंवा मतदानाला येतील? पडू पण नाही त्यांनी, वाटणार म्हणजे पडू पण नाही. ही इच्छा त्यांची घाबरलेली आहे. जो असं यंत्रणा निघाल्यामुळे ते पडणार पण नाहीत. पण या यंत्रणेची गरज होती तुम्हाला असं वाटतं? यंत्रणेची गरज म्हणजे काय? चुकीचं मतदान होतं तर त्याला त्या यंत्रणेची गरज लागणारच ना. ह्यांच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे हे लोक विकास करतात, पण कुठे विकास कुठे आहे? म्हणून त्यांना ह्या सगळ्या गरज लागतात ना.
फ्रॉड मतदान करायचं, यादी भागामध्ये घोळ करायचा, सगळ्या गोष्टी याच्यावरती आमची एक नजर आहे. आणि मला वाटतं चुकून पण दुबार मतदारांनी आपलं फ्रॉड मतदारांनी बाहेर पडू नये. पडली तर त्यांना पडणार. आता आपण दादर या परिसरामध्ये उभे आहोत. दादरमध्ये एकंदरीत अजून म्हणजे काय आकडा काय भगव्या आघाड यांचा? आकडा असा नाही, भगवे गाडत नाही. आम्ही टी शर्ट घातलेले आहे, पण आमचे महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक आहेत सगळे भगवे कार्ड आहेत. त्यांच्या मनातच भगवा आहे. शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये त्यांच्या रक्तातच भगवा आहे, रक्तच भगवा आहे त्यांचं. आणि आतापर्यंत संपूर्ण आता तुम्ही सांगितलं की आतापर्यंत तरी कोण दुबार किंवा असं काही प्रकार समोर आला नाही, पण जर आलाच तर तुम्ही त्या विषयावर ठाम आहात? हो, आला तर त्याला काय चोपच द्यायचं आहे आणि पोलिसांकडे द्यायचं आहे. बाकी पोलीस कारवाई करतील त्याच्यावर, काय करायचं. आणि तुमच्यावर होईल ती? हा, आम्ही सामोरे जाऊ ना पोलीस कारवाईला. अहो, महाराष्ट्र सैनिकांवर किती केसेस आहेत, आमच्या राजसाहेबांवरती किती केसेस आहेत मराठीसाठी. केस घ्यायला तयार? केसेस आहेत ना आमच्या मराठी मुलांवरती आहेत, महाराष्ट्र सैनिकांवरती आहेत, शिवसैनिकांवरती आहेत, राजसाहेबांवरती आहेत, भरपूर केसेस आहेत. पण एकंदरीत हा म्हणजे हे संपूर्ण यंत्रणा राबवत असताना एक अजून एक प्रश्न म्हणजे निर्माण होतो कायदा सुव्यवस्थेचा. म्हणजे कायदा तुम्ही हातात घेता, हे नेहमी तुम्हाला म्हणजे हिणवलं जातं. मनसैनिक नेहमी कायदा हातात घेतो, कुठलाही विचार न करता डायरेक्ट ठोकतो किंवा म्हणजे मनसे दणका दाखवतो. हे योग्य वाटतं आपल्याला कधी कधी? ऍक्च्युली महाराष्ट्र सैनिक पहिला तुम्हाला समजवतो, त्याच्यानंतरला जर नाही समजले तर मग कायदा हातात घेतो. पहिला महाराष्ट्र सैनिक हा समजवतो, डायरेक्ट कोणी कोणाला मारायला जात नाही. किती जणांना समजवलेलं आहे, नाही समजले तर ते शेवटी त्यांना चोप देणं गरजेचं आहे. आणि चोप का देतात? समोरचा चुकतो म्हणून चोप देतात ना. चुकी करायचीच नाही. चुकीचं मतदान का? मतदानाला पारदर्शकता दाखवा ना याच्यामध्ये. आता ही संपूर्ण यंत्रणा ह्याच ठिकाणी आहे, म्हणजे दादर, माहीम, ज्या ठिकाणी ठाकरेंचा बहुल भाग आहे किंवा तो मतदारांचा पट्टा आहे, ह्याच ठिकाणी राबवली जाते की संपूर्ण राज्यभरात राबवली जाते? या संदर्भात काही सांगू शकाल? सध्या तरी आम्ही आमच्या इथेच त्या भगव्या टी शर्ट घालून फिरत होतो, ते पण बंद केलं. पण अख्ख्या महाराष्ट्रभर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक हे जागरूक आहेत. सगळं जिथे जिथे चुकीच्या पद्धतीने मतदान होत आहे तिथे तिथे प्रत्येकाचं लक्ष आहेच. त्यांनी थेट सांगितलंय की गनिमी काव्याने संपूर्ण काम सुरू आहे, त्याचमुळे हा गनिमी कावा नेमका आज संध्याकाळपर्यंत यशस्वी ठरतोय का, आणि येणाऱ्या 16 तारखेला म्हणजे उद्याच जो निकाल लागतोय त्या निकालामध्ये नेमकं ह्या गनिमी काव्याचं यश दिसून येणार का? मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.